हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती आणि रंगीत जगाचीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची भटकंती म्हणजे आम्ही चाललो आहे कॅम्पिंग करण्यासाठी. सह्याद्रीत फिरताना अशा इतक्या जागा बघून ठेवल्या आहेत की अरे असं इथे छान कॅम्पिंग करता येईल. पण आता मागे पाऊस सुरू होता त्यामुळे बराच वेळा हा प्लॅन करता नाही आला. पण आता छान थंडी सुरू झाली आहे आणि त्यामुळे आज आम्ही स्पेशल कॅम्पिंग करण्यासाठी निघालो आहोत. तर आत्ता आम्ही कॅम्पिंग करण्यासाठी चाललो आहोत तैलबैला पीक जवळ. आत्ताच लोणावळा क्रॉस केला आणि ॲज युजल लोणावळ्यातलं ट्रॅफिक लागलं त्यामुळे तिथे बराच वेळ गेला. हा जो टायगर पॉइंट क्रॉस केल्यावर जो कोरीगडपर्यंतचा रोड आहे ना, तो खूप सुंदर रोड आहे. दोन्ही साईडला खूप घनदाट अशी झाडी आहे आणि त्या झाडांच्या रस्त्यावर छान अशा कमाणी बनल्या आहेत. आत्ता कोरीगड जवळ थांबलो आहे आणि हा मागे दिसत आहे तो कोरीगड आहे आणि त्याची तटबंदीही दिसत आहे अगदी. आता आपल्याला इथून पुढे सालतारची खिंड ओलांडून पुढे तैलबैलाला जायचं आहे. सालतारची खिंड ओलांडल्यावर हा तैलबैला गावाकडे जाण्याचा रस्ता आहे ना, तो खूप खराब झाला आहे. तैलबैला पीक दिसायला लागले आहेत आता आणि इथेच आजूबाजूला आम्ही जागा शोधून आता कॅम्पिंग करणार आहोत. आम्ही ओव्हरनाईट कॅम्पिंग नाही करणार आहे इथे. इथे आता फक्त टेंट पिच करणार आणि मस्त खायला मॅगी बनवणार आहे. एक जागा सापडली आहे, तिथून तैलबैला पीकही दिसत आहेत आणि गाडी पार्क करून जास्त चालायलाही लागणार नाही आहे. जागा शोधता शोधता बराच वेळ गेला. आमचा टेंट पिच करून झाला आहे. आम्हाला सपाट जागाच मिळाली नाही इथे आणि खूप स्लोप आहे आणि खाली खडक पण आहे, त्यामुळे तो टेंट काही नीट पिच करता आला नाही. पण आता केला आहे असा तात्पुरता.
आता अंधार व्हायच्या आत आम्हाला पटकन मॅगी बनवायची आहे. बैलाच्या बॅकड्रॉपला टेंट पिच केला आहे आणि आज स्पेशल बेद बनतो आहे मॅगीचा. पुढच्या वेळेस कदाचित पोहे बनवू, पण तुर्तास मॅगीच असणार आहे. एक तर कॅम्पिंगसाठी व्यवस्थित जागा मिळणं पण अवघड आहे, त्यामुळे जागा शोधण्यातच खूप वेळ गेला आहे. सो मॅगी इन द मेकिंग. आता मॅगी बनवायला घेतली आहे. खाली उतरायला लागलंय. थंडावा पण आहे, जास्त गरम नाही आहे. आर्टिस्ट ॲट वर्क. भन्नाट मॅगी बनती आहे. आणि कशी बनली आहे तृप्ती? मस्त मस्त, छान येतं. मॅगी बनवून झाली. आता ताटात वाढून घेऊ. मस्त सुगंध येत आहे मॅगीचा. आम्ही साधी प्लेन मॅगी बनवली आहे, कारण की पहिल्यांदाच असं टेंट पिच करून काहीतरी बनवण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे जास्त काही कटिंग वगैरे करण्याचा घाट घातला नाही. त्यामुळे म्हटलं की काही न घालता पटकन होईल अशी प्लेन मॅगीच करू. छान झाली आहे मॅगी. मॅगी खाताना समोर टेंटमधून तैलबैला पीक दिसत आहे आणि त्याच्या मागे सनसेट होताना पण दिसत आहे.
पण आम्हाला आता इथे जास्त वेळ काही बसता येणार नाही. पटकन टेंटावरून निघावं लागणार आहे, कारण की आता नोव्हेंबर महिना चालू आहे. सूर्य पटकन खाली जातो, त्यामुळे अंधार लवकर पडेल आणि अंधार पडायच्या आत आता इथून निघायचं आहे. खूप मजा आली आज. छान मस्त वन डे ट्रिप केली, कॅम्पिंग केलं, मॅगी बनवून खाल्ली आणि छान सनसेटही बघितला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.